सचिन अहिर यांनी आज शिंदे सेनेमध्ये पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर वरळीमध्ये आज महत्त्वाची बैठक देखील लागली. या बैठकीनंतर आपण पाहिलं तर सर्व शिवसैनिक या ठिकाणी एकवटलेले होते. त्यामध्ये युवा सैनिकांचा मोठा वाटा हा वरळी विधानसभेमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेला आहे. त्यामधलेच महत्त्वाचे सर्व शिवसैनिक आहेत, युवा सैनिक आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते. सुनील शिंदे यांचे स्वतः पुत्र देखील या ठिकाणी आहेत. सर, तुम्ही या बैठकीमध्ये होतात, परंतु तुम्ही आपण पाहिलं की सर्व आतापर्यंतच्या निवडणुका असतील, प्रचार रॅली असतील, या सभांचं आहे ते नियोजन देखील करण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. आज काय भावना आहे या ठिकाणी सचिन अहिर यांनी अशी भूमिका घेतली? नाही, नेहमीच सचिन भाऊ यांच्याबद्दल एक उपमा खूप प्रसिद्ध होती की जाऊ तिथे खाऊ, असे आमचे सचिन भाऊ. तर ज्यावेळी सत्तेत होते त्यावेळेला वरळीकरांच्या हक्क खाल्ला. गद्दारी करून ज्यावेळेला शिवसेनेत आले त्यावेळी इकडच्या निष्ठावंत शिवसैनिकांची पदं खाल्ली आणि आता पुन्हा शिंदे गटात जाऊन नीलम गोरेंचं पद खाल्लं. त्यामुळे मला वाटतं पूर्ण शोभेसं असं जाऊ तिथे खाऊ असे आमचे सचिन भाऊ. यांच्याबद्दल म्हणायचं तर मुळात ते शिवसैनिक नव्हते, त्यामुळे शिवसेना काय असते, शिवसैनिकांबद्दल काय भावना असते ही मुळात सचिन अहिर यांना माहितीच नव्हती. त्यामुळे एक भाडेकरू म्हणून ते आपल्या पक्षात आले, पक्षातून अनेक पदं भोगली आणि त्यांच्या स्वार्थासाठी आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते आता पुन्हा आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात आहे. आपण पाहिलं तर आदित्य ठाकरेंसोबत वारंवार सचिन अहिर आहेत ते पाहायला मिळायचे. काय नक्की तुमचा एक्सपिरियन्स आहे, काय नक्की अनुभव आहे तुमचा? नाही, म्हणजे आता नेहमी पाहायला मिळायचे, पण खरंच ते आदित्य साहेबांच्या किती उपयोगी आले. कारण तुम्ही बघितलं असेल निवडणुकीत ज्यावेळेला ते मंत्री म्हणून उमेदवार होते त्यावेळेला 32,000 मतं घेतली. ज्यावेळेला त्यांनी पक्षप्रवेश केला त्यांच्यानंतर त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांनी 22,000 मतं घेतली. त्यामुळे त्यांची लायकी 10,000 मतांपुरतीच होती का? तर मला वाटतं हा प्रश्न कधीतरी आम्हाला पडतो की 7 खात्याचे मंत्री, आज जसं ते एकनाथ शिंदेंना सांगत होते की मी म्हाडाचा सभापती होतो, 7 खात्याचा मंत्री होतो, तर तुम्ही 7 खात्याचे मंत्री असून तुमची लायकी 10,000 मताचीच होती का? हा कुठेतरी आम्हाला प्रश्न पडतो की तुम्हाला इतक्या मोठ्या मनाने शिवसैनिकांनी स्वीकार केलं आणि तुम्ही अशा प्रकारे त्या शिवसैनिकांच्या पाठीत, उद्धव साहेबांच्या असेल, आदित्य साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही जे गेलात, ज्यावेळेला लोक चालायचे तेव्हा तुम्ही म्हणाल अरे की 200-300 लोक माझीच आहेत. पण आत्ता ज्यावेळेला तुम्ही त्या पक्षात प्रवेश कराल त्यावेळेला वरळीतली लोक ही फक्त आणि फक्त निष्ठावंत शिवसैनिकांनाच मान सन्मान देतात, हे तुम्हाला कळून येईल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय चित्र पाहायला मिळेल जर आदित्य ठाकरेंच्या विरोधात जर सचिन अहिर आपल्याला या ठिकाणी उभे राहताना पाहायला मिळालं? बघा, जोपर्यंत आहे ना हा वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ना, तोपर्यंत आदित्य साहेब त्यांच्यासमोर कोणी किती मातब्बर उभा राहू देत किंवा काय राहू देत, जोपर्यंत आमचे नेते आहेत आदित्य साहेबांबरोबर, सुनील भाऊ आल्या, किशोरीताई आहेत, चेंबूरकर साहेब आहेत आणि आमच्यासारखे कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक जोपर्यंत आदित्य साहेबांबरोबर आहेत ना, तोपर्यंत हा बालेकिल्ला कोणीही किती मातब्बर उभा राहिला तरी निवडून येऊ शकत नाही. हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे आणि तो पूर्ण म्हणजे संपूर्ण जोपर्यंत इलेक्शन तोपर्यंत हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. एक प्रश्न असा देखील आहे की काही जे शिवसैनिक आहेत, तुमचेच मित्र आहेत, ते त्यांच्यासोबत गेलेले आहेत, काय संदेश असेल? त्यांना नाही फरक पडत. ते आजही होते आणि उद्या पण होते. त्यांना जिथे जायचं आहे तिथे जावं. आम्ही सिद्धेश्वराच्या पाठीशी आहेत. सर्व शिवसेना सामान्य कार्यकर्त्यासोबत आहात. आजही ह्या पुढे पण आहो आणि कायम राहू. ताई, काय भावना आहे या ठिकाणी आहे ते आपल्याला पाहायला शिवसेना, युवासेना वारंवार त्यांच्या पाठीशी उभी राहताना पाहायला मिळालं. आत्ता काय वाटतं? आमच्यासाठी सचिन अहिर नावाचा कधी आमदारच नव्हता. आम्ही फक्त, माझे पप्पा असतील, माझे काका असतील, जे कोणी आमच्या घरातले असतील, त्यांना फक्त आणि फक्त आमदार सुनील शिंदे हेच माहिती आहेत आणि शेवटपर्यंत तेच राहतील. आणि जे आदित्य साहेबांना साथ द्यायची आहे ती आम्ही युवा सेनेची टीम आमची सज्ज आहे. वरळी कधी फुटणार नाही हा विश्वास सिद्धेश दादानी आणि अश्विनीताईंनी साहेबांना दिलेला आहे. आपण या प्रतिक्रिया पाहिल्या, आणखीन देखील काही प्रतिक्रिया घेऊ. ताई, या ठिकाणी बैठकीला उपस्थित होतात, तुम्ही वारंवार या ठिकाणी असता. सचिन अहिर यांनी हा निर्णय घेतल्याच्या नंतर नक्की काय पहिलं तर म्हणजे ते कोण होते हा प्रश्न पडतोच. आणि बोलतात की वरळीमध्ये 3 आमदार होते. कधीच 3 आमदार नव्हते. आमचे फक्त 2च आमदार आहेत, आदित्य साहेब आणि सुनील भाऊ. आम्हाला फरक नाही पडत की ते गेले नाही गेले तरी. आम्ही फक्त वरळीमध्ये एकनिष्ठ आहोत आणि याच्याही पुढे आमचे आदित्य साहेबच येणार आणि आम्हाला कोणाची
या आणि आता नका येऊ, गेलात तर गेलात, ह्या फरक आम्हाला नाही पडत. शेवटचा प्रश्न, ऑपरेशन टायगर म्हणून वारंवार उल्लेख केला जातो. जसे खासदार गेले, आमदार गेले, आता नगरसेवकांचं देखील ऑपरेशन करण्यात येणार आहे असं बोललं जात आहे. कसं बघताय? आमदार गेल्याने फरक पडला तर नगरसेवक जाण्याने काही फरक पडू शकत नाही. त्यामुळे नगरसेवक आहे ना, ठाकरे ही फॅक्टरी आहे, मातोश्री फॅक्टरी आहे. आमदार खासदार आहे ना, जसं उद्धव साहेबांनी शिर्डी म्हणजे दौऱ्यांवरती बोलले की मला ओमराजे हवा, मला खासदार नको, मला माणूस हवा, तसं ठाकरे आणि मातोश्री आहे नाही, खासदार म्हणजे नेते बनवायची फॅक्टरी आहे. त्यामुळे आम्हाला वाटत नाही की नगरसेवक, आमदार, खासदार ही पदं फक्त एक क्षणिक असतात, म्हणजे 5 वर्षासाठी. पण शिवसैनिक आणि निष्ठावंत हा टॅग आहे ना अजरामर आहे. म्हणजे माणूस मरेपर्यंत त्याच्या कपाळावरती लिहिलं आहे. त्या लोकांच्या 40 लोक जे गेले पहिले, गद्दार म्हणून लिहिलेले त्यांच्या. या सगळ्या भावना होत्या त्या शिवसैनिकांच्या, युवा सैनिकांच्या होत्या. परंतु येणाऱ्या काळामध्ये कुठलाही फरक पडणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये उत्तर आम्ही देऊ असं देखील या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी, युवा सैनिकांनी बोलून दाखवलेलं आहे. व्हिडिओ कमलेश डोंगरेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.